आषाढी एकादशी निमित्त नंदुरबार शहरातील मोठा मारुती श्रीराम मंदिर परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। विठ्ठल रुक्मिणी भगवानच्या मूर्तीवर मंदिराचे महाराज विलास जोशी यांनी महाअभिषेक केला। यानंतर दुपारी 12 वाजता मंदिराचे ट्रस्टी आणि यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महाआरती करण्यात आली। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता। आषाढी एकादशी निमित्त मंदिरात विशेष अभंग व भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। वारकरी संप्रदायातील गीतांनी भाविक भारावून गेलेत। अनेक भाविक तल्लीन होऊन अभंग म्हणत नाचत होते। महाआरतीनंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना महाराज विलास जोशी म्हणाले की आषाढी एकादशी हा भक्ती आणि संयमाचा दिवस आहे। विठ्ठलाच्या नामस्मरणाने सर्व पाप दूर होतात। या निमित्ताने सर्वांनी एकोप्याने राहून समाजसेवा करावी। संपूर्ण दिवसभर मंदिरात भक्तीचे वातावरण होते। आषाढी एकादशीच्या निमित्ताने नंदुरबारकरांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतल्याचे चित्र पाहायला मिळालं। पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय। आज आषाढी एकादशी प्रतिवर्षाप्रमाणे श्री मोठा मारुती राम मंदिर या ठिकाणी भगवंत पंढरीनाथाच्या आषाढी एकादशी निमित्त दुपारी 12:30 पंचोपचार पूजन करून महाआरती करण्यात आली व प्रसाद वाटप करण्यात आला। पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर भगवान